निवडणूक आयोगाचा अजब कारभार, क्षेत्रीय अधिकारी नोडल अधिकारी निवडणूक कामकाजाच्या भत्त्यापासून वंचित असल्याचे आरोप होते। निवडणुकीमध्ये अफाट खर्च दाखवला जातो, मग क्षेत्रीय व नोडल अधिकाऱ्यांना अजूनही भत्ता मिळत का नाही, असा प्रश्न निर्माण झालाय। लोकसभा निवडणूक झाली, आता विधानसभा निवडणूक झाली, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीही झाला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, मात्र निवडणूक क्षेत्रीय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांना अजूनही निवडणूक कामकाज भत्ता मिळाला नसल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। निवडणूक जाहीर झाल्यानंतर जवळपास 1.5 महिना कार्यकालीन काम साधून निवडणूक कामकाज करत असताना मात्र निवडणूक कामकाजासाठी भत्ता म्हणून एक मूल वेतन देणे अपेक्षित असताना देखील लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही या क्षेत्रीय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांना भत्ता मिळत नसल्यामुळे जिल्ह्यात सर्वच क्षेत्रीय अधिकारी व नोडल अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली। पण बोलणार कोण? सत्तेपुढे शहाणपण कोणाचेच चालत नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलणार कोण, असा प्रश्न या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर हा प्रश्न पडलाय। 2 दिवस प्रत्यक्ष मतदान व मतपेटी नेणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीत भत्ता दिला जातो, मात्र क्षेत्रीय अधिकारी नोडल अधिकारी यांना अजूनही मूळ वेतन भत्ता मिळाला नसल्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त होते। तर या अधिकाऱ्यांकडून लवकरच भत्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल म्हणून खाते नंबर घेऊन लोकसभा ते विधानसभा हा कालावधी योग्यरित्या निवडणुका पार पाडणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांना मूळ वेतन निवडणूक कामकाजाचा भत्ता लवकर मिळावा म्हणून सर्वत्र मागणी होताना दिसते। याबाबत आम्ही थेट जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना फोन करून माहिती विचारली, मात्र त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील, तर लोकसभेचे पैसे अजूनही जमा झाले नसल्याचे असे सांगितल्यानंतर त्यांनी यामध्ये चौकशी करावी लागेल असे सांगितले। एकंदरीत निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत कोणतेही ऑडिट होत नसल्यामुळे सध्या जिल्हा प्रशासनामधील मनमानी कारभार सुरू असल्याची चर्चा होताना दिसते।